वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे युवकांच्या 2 गटात गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून तिघांना चाकूने भोसकण्यात आलाय। यातील एकाचा मृत्यू झालाय। मोईन शाह असं मैताचं नाव आहे, तर शेख अब्रार आरिफ शेख आणि शोएब पठाण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास युवकांच्या 2 गटात वाद झाला। त्यानंतर दोन्ही गटातील व्यक्ती एकमेकांवर चालून गेल्या। यावेळी मोईन मुख्तार शाह, शेख अब्रार आरिफ, शोएब असीम पठाण या तिघांना काहींनी चाकूने भोसकलं। यातील मोईन मुख्तार शाह याचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे जण गंभीर जखमी झाले। जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। तसंच मैताचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातच आणण्यात आला। यावेळी संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तसेच आतील कागदपत्रे फेकून दिली। दरम्यान खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहित्यही बाहेर काढून संतप्त जमावाने पेटवून दिले। तसेच भायगाव येथील एका सलूनच्या दुकानातील साहित्यही जमावाने बाहेर फेकून पेटवून दिलं। या घटनेमुळे खंडाळा गावात आणि वैजापूर शहरामध्ये तणाव निर्माण झालाय। पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आलाय। ही घटना जुन्या वादातून झाल्याचा अंदाज असून या प्रकरणी गौरव अनर्थ, अक्षय पवार, शेखर ननावरे, नंदू जानराव आणि अन्य तिघे या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरव अनर्थ यानं साथीदारांच्या मदतीने मोईन शाह, शेख अब्रार आरिफ, शोएब असीम पठाण यांच्यावर चाकूने वार केल्याचं तक्रारीत नमूद आहे। रात्री पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी गावास भेट देऊन पाहणी केली। दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत मोईन मुख्तार शाह याचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर जमले। आरोपींच्या अटकेची मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण होतं। दरम्यान या प्रकरणी पहाटे 2 वाजता 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे।